नमस्कार। भारतीय जनता पार्टी तर्फे आज आदरणीय मुख्यमंत्री व राज्याचे लाडके नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक असे कार्यक्रम, समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। त्याच अनुषंगाने आज प्रदेश मुख्यालयात पण भव्य रक्तदान शिबिर हे आयोजित करण्यात आलेलं आहे। आदरणीय फडणवीस साहेबांचा नेहमीच आग्रह राहिलेला आहे की वाढदिवसाच्या दिवशी इतर सेलिब्रेशनपेक्षा समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन समाजाला जास्तीत जास्त मदत आणि उपयोग या गोष्टीतनं होते असं कार्य सर्व कार्यकर्त्यांनी करावं आणि त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी पण हे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। मी राज्याच्या सर्व जेवढे आमचे रहिवासी नागरिक आहेत त्या सर्वांच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने, पदाधिकाऱ्यांच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री आमचे लाडके नेते श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो। आज स्वर्गीय अजितदादा पवार यांची पण जयंती आहे। त्यांनी केलेलं या राज्यासाठी, या देशासाठी अविस्मरणीय कार्य हे सगळ्यांच्याच मनात रुजलेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांची आठवण आल्याशिवाय आजचा दिवस पूर्ण होऊ शकत नाही आणि तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांतर्फे, पदाधिकाऱ्यांतर्फे, राज्यातील जनतेतर्फे मी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन करत असताना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। सर, ये भी यही जानना चाहिए कि आज महोदय का जन्मदिन है, इस दिन पे आप रक्तदान शिविर अलग-अलग जगह बहुत सारे कार्यक्रम हो रहे हैं, पार्टी कर रही है, बहुत शालीनता से सारा काम। आज महाराष्ट्र के लिए एक बहुत ही बड़ा दिन है। दो बहुत ही कर्तव्यवान ऐसे नेता आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, आज इनका जन्मदिन है और राज्य के हर एक कोने में समाज उपयोगी, लोक उपयोगी कार्यक्रम भारतीय जनता पार्टी के तरफ से आयोजित किए गए हैं। इन कार्यक्रमों द्वारा जन सामान्य व्यक्ति जो है उनकी सेवा किस प्रकार से हो पाए, यही ध्येय सामने रखते हुए हम कार्य कर रहे हैं। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, इन्होंने हमेशा कहा है जन्मदिन के दिन बैनर पोस्टर से ज्यादा या फिर सेलिब्रेशन कार्यक्रम से ज्यादा समाज को उपयोग में जो रहेंगे ऐसे समाज उपयोगी कार्यक्रम, रक्तदान शिविर हो, अनेक दूसरे हेल्थ चेकअप कैंप्स है। उसी के साथ आप देखेंगे तो कहीं पे लोगों को आधार कार्ड दिलवाने में सहूलियत करवाने के लिए कैंप्स लगाए गए हैं, पैन कार्ड के कैंप्स लगाए गए हैं। उसी के साथ अनेक ऐसे समाज उपयोगी कार्यक्रम राज्य के हर एक कोने में भारतीय जनता पार्टी द्वारा रखे गए हैं। उसी श्रृंखला में का एक भाग भारतीय जनता पार्टी प्रदेश मुख्यालय में भी आज एक भव्य दिव्य ऐसा रक्तदान शिविर आयोजित किया है, जिसमें स्थानिक कार्यकर्ता है, राज्य के अनेक कोने से आए हुए कार्यकर्ता है, वह बड़ी मात्रा में रक्तदान करके राज्य की सेवा में अपने आप को जोड़ रहे हैं। दूसरा सर, आज के दिन खासकर महाराष्ट्र के जो किसानों की कर्जमुक्ति की गई है, उसकी आज पहली सूची, पहली यादी भी जाहिर हो गई। जो किसान है उनको कर्जमुक्ति दी गई है, उनकी आज पहली जो है वो आने वाली है, उसके बारे में क्या कहें? एक अभूतपूर्व निर्णय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने जो किसानों के कर्ज माफी और थके हुए बिल्स माफ करने की जो योजना जाहिर की, उसकी इम्प्लीमेंटेशन, अमल बजावनी आज होने वाली है और लाखों की संख्या में हमारे बलिराजा जो है, हमारे शेतकरी जो है, हमारे जो किसान जो है, उन्हें इसका फायदा होने वाला है।
और मैं समझता हूं ऐसे ही लोक उपयोगी कार्यक्रमों द्वारा और लोक उपयोगी जो नीति है भारतीय जनता पार्टी के, उसके द्वारा निश्चित रूप से लोगों की सेवा निरंतर रूप तक समय तक चलती रहेगी। शरद पवारांकडनं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यात आलेली आहे। सुप्रिया सुळे देखील आज सोबत होत्या। कुठेतरी एनडीएला पाठिंबा देण्यासंदर्भात मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे, त्यासाठी आज भेट झाली। बघा, संसदेत सगळे नेते भेटतच असतात एकमेकांना, आणि महाराष्ट्राची तर संस्कृती आहे की राजकारणा पलीकडे पण आपल्या संस्कृतीला जपत एकमेकांबरोबर चांगले रिलेशन, चांगली नाती ठेवणं, आणि त्यामुळे कोणाबरोबर युती करावी, कोणाला एनडीए मध्ये घ्यावं, या सगळ्या संदर्भातले निर्णय हे भारतीय जनता पार्टीच्या शिस्तीप्रमाणे केंद्रीय नेतृत्व घेत असतं। ह्या सगळ्या गोष्टींवरती जे काय सांगायचं असेल, जे काय निर्णय घ्यायचे असतील, हे केंद्रीय नेतृत्व घेईल। उद्धव ठाकरेंनी टीका केलेली आहे की गेल्या 12 वर्षाचा असंतोष जो आहे तो बाहेर केंद्र सरकारच्या विरोधात आता रस्त्यावर पाहायला मिळतो। दिल्लीतल्या आंदोलनावरती उद्धव ठाकरे नाही, बघा, संविधानात ज्याचा विश्वास आहे, एव्हरी पर्सन हु हॅज अ स्टेक इन डेमोक्रेसी, तो कधीही हिंसेचा वापर करणार नाही। आणि त्यामुळे मला असं वाटतं की कोणीही असंविधानिकरित्या प्रदर्शनं करणं, किंवा पार्लिमेंट हा फोरम डिस्कशनसाठी आहे, तिथे लोकांचे प्रश्न मांडणं आवश्यक आहे। त्यामुळे अशा फोरममध्ये, पार्लिमेंटमध्ये चर्चा घडून येऊन त्यावरती चर्चा केल्यानंतर लोक उपयोगी, लोकांसाठी फायद्याचे असणारे निर्णय होणं हे अधिक महत्त्वाचं आहे। त्यामुळे विधानसभेचा अध्यक्ष म्हणून मी एवढंच सांगू शकतो की संविधानिक प्लॅटफॉर्मचा आदर राखणं अत्यंत आवश्यक आहे। विरोध करणं आणि विरोधातली भूमिका मांडणं हे लोकशाहीमधला प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे, विरोधी पक्षाचा अधिकार आहे, परंतु तो अधिकार लोकशाहीत प्रणीत असणाऱ्या पद्धतीतनंच वापर करणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणून लोकसभा असो, विधानसभा असो, विधान परिषद असो, राज्यसभा असो, या संविधानिक लोकशाहीच्या मंदिरांमध्ये चर्चा घडवून आणणं हे अधिक महत्त्वाचं आहे, असं मी ठामपणे सांगेन। पण काल राहुल गांधींनी संसदेत चर्चा न करता पीएम आवाज बाहेर आंदोलन केलं, त्याबद्दल काय? मला वाटतं पार्लिमेंट चालू असताना, संसद सुरू असताना, सेशन चालू असताना सेशन सोडून बाहेर आंदोलन करणं हे कुठच्याही लोकप्रतिनिधीला शोभणारं कार्य नाही आहे। आपण लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे, आपल्यावरती लोकांचा पैसा खर्च होतो, ते सगळं लक्षात घेता आपण अधिवेशन काळात अधिवेशनात लोकांचे प्रश्न मांडणं अधिक योग्य राहील, असं माझं ठाम मत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।